मात्र आता आपण बघतो CIDनं बहुतांश 150 ते 200 लोकांची चौकशी केली. मोबाईल कॉल असेल, रेकॉर्ड असेल हे देखील पाहिले. आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टिकोनात चौकशी झाली पाहिजे का? नाही, झालीच पाहिजे ना. आर्थिक हितसंबंध म्हणजे हे बघा 3 गुन्हे एकत्र केलेत. मर्डरचा गुन्हा, त्याच्यानंतर तुमचा अट्रॅसिटीचा गुन्हा आणि दुसरा जो गुन्हा आहे तो खंडणीचा गुन्हा. तिन्ही गुन्हे क्लब केलेत. याचा अर्थ काय की तिन्ही गुन्ह्याचं कनेक्शन एक आहे. म्हणजे हे सर्व आरोपी जे बी ज्यांच्यावर आरोपपत्र लागणार आहे ते सर्व आरोपी हे या 302च्या मर्डरच्या केसमध्ये, आता जे नवीन कलम काय असेल, समजा जी 302 असेल की आणखी कोणचं असेल, पण जी मर्डर संतोष देशमुख यांची जी टॉर्चर करून हत्या केली. टॉर्चर शब्द मी याच्यासाठी वापरतो आहे, खूप असं वाईट कृत्य करून मारलं आहे त्यांना. आणि त्यांना मारत असतानाचा व्हिडिओसुद्धा काल सापडला असं मी माध्यमात बघितलं. मला काय अधिकृतरित्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं नाही, पण हा जर व्हिडिओ सापडला असेल ज्याच्या मोबाईलमध्ये आणि यांनी मग कुणाला व्हिडिओ कॉल केला होता हेही तपासलं पाहिजे. कुणाला व्हिडिओ करून दाखवत होता, बघ मी कसं मारतो आहे असं कळतं आहे. तर ती जर प्रकार असतील तर मग त्याला कुणाला सुटलं नाही पाहिजे. आणि CID असेल, माझे मायबाप शासन असेल, मुख्यमंत्री महोदयांना सर्वांना विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकपणानं चौकशी कराल आणि चौकशी करून आमच्या संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभून त्यांच्या घराला आणि आमच्या सर्व बीड जिल्ह्याला न्याय द्याल आणि मारेकऱ्याला फाशी द्याल. याच कालच्या सापडलेल्या मोबाईलमध्ये 16 कॉल एका मोठ्या नेत्याला झाले म्हणून समजलं होतं. नेमकं ते कसं असू शकतं, ते जर असेल तर कसं धक्कादायक? मला जे काही बातमी समजली आपल्या सर्वांच्या कोणाकडूनच अनधिकृत असेल का अधिकृत मला माहीत नाही, पण अधिकृतरित्या माझ्यापर्यंत कोणाची काही आलेली नाही. पण ज्या व्यक्तीला चौथा आरोपी जो पकडला आहे मर्डरमध्ये आणि खंडणीमध्ये आहे, त्या आरोपीला जे खंडणीचा आरोपी आहे त्याचे कॉल होते आणि जी मर्डरमधला आरोपी त्याचे ज्यांनी मुख्य आरोपी म्हणून ज्याला ती घेतलेला आहे त्याला कॉल केलेले होते. म्हणजे याचं कनेक्शन एकूण एकात आहे. आणि यांचे सर्वांचे किती अकाउंट, आता माझं तर त्याच्यापेक्षा उलटमधनं यांनी खंडणी गोळा करू किती प्रॉपर्ट्या कमवल्यात आणि या कमवलेल्या पैशाचा विनियोग काय केला आहे, कुणाला दिलेत, कुठं खर्चिलेत आणि ह्यांचे कुणाकुणाचे संबंध आहेत. काढा ना लिस्ट एकदा जगाला कळू द्या काय धंदे कुणाचे आहेत ते. एकदा जगाला आपल्या बीड जिल्ह्याला कळलं पाहिजे याने बीड जिल्ह्यातल्या जनतेचा पैसा लुटून काय कृत्य केलेत आणि कुठं पैसा घातला हे सुद्धा कळलं पाहिजे. मात्र आता ज्या पद्धतीने CIDचा तपास चालू आहे असं देखील म्हटलं जातं की आता फास खूप मोठा आवळला आहे. असं वाटतं वाल्मिक कराड सरेंडर होतील? आता ते सिलेंडर होतील का, त्यांना पकडलं जाईल का, पकडून सिलेंडर केलं जाईल का, सिलेंडर होऊन त्यांना पकडलं असं दाखवलं जाईल, ह्याच्यावर मी काही बोलणं उचित होणार नाही. पण त्यांना आता मला वाटतं आहे की ते सिलेंडर पण होतील किंवा पकडलंही जाईल, कारण आता ह्याचे वेगळे वेगळे विषय होणार आहेत. ह्याच्यामध्ये आता ज्यावेळेस माकडाचं सुद्धा आहे बघा, की ज्यावेळेस माकडिणीच्या तोंडाला पाणी लागतं, नाकात पाणी जातं, त्यावेळेस स्वतःचं पिल्लू खाली घेते, त्यावेळेस आता तशीच परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळे यांना नक्कीच अटक होईल असं मला वाटतं. आता शेवटी मुख्यमंत्र्यांकडं शेवटचा माझा प्रश्न, काय मागणी असेल? आता CID तपास करते, मात्र ज्या पद्धतीने मास्टर माइंड सापडला जात नाही, ज्या पद्धतीने आणखी 3 आरोपी फरार आहेत ते सापडले जात नाहीत, नेमके ते आरोपी गेले कुठे हा प्रत्येकजण प्रश्न विचारतो. का एवढी जर तपासी यंत्रणा काम करत असतील आणि त्यात दुसरा आणखी महत्त्वाचा विषय की त्यांची खाती सील केली, त्यांच्या संदर्भातली प्रॉपर्टी जप्तीच्या संदर्भात देखील सांगितलं गेलं, तरीसुद्धा हे आरोपी सापडत नाही. हे बघा, मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत आपण बोललात, मुख्यमंत्री महोदय ही जी आत्ता बाह्यांगी जेवढं दिसतंय ते जर खरंच अंतरांगी असेल तर तपास योग्य ट्रॅकवर आहे म्हणायला हरकत नाही आहे. पण जर खरा तपास योग्य ट्रॅकवर ठेवायचा असेल तर मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आहे की तुम्ही काल अकाउंट सीज करायचं डिक्लेरेशन केलं, पोलिसने ते केलं असं TV ला बघितलं आहे माध्यमाला, मला माहीत नाही. पण जर हे असं करत असाल तर जेवढ्या प्रॉपर्ट्या आहेत तेवढ्या प्रॉपर्ट्या सीज करा आणि 2 दिवसात हराशी काढा. तिसऱ्या दिवशी तुमच्या घरी पाया पडत येतील सगळे, कारण एवढ्या प्रॉपर्ट्या. आणि त्याच्या पुढचं मुख्यमंत्री महोदयाला हे जर तुम्हाला खरंच याच्या मुळाशी जायचं आहे, बीड जिल्ह्यातली दहशत संपवायची, गुंडगिरी संपवायची, दादागिरी संपवायची आणि सर्वसाधारण जनतेला जर मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर या प्रॉपर्ट्याचे सर्व सोर्सेस काय, कुठून यांनी या प्रॉपर्ट्या कमावल्यात हे सगळं एकदा बघा. जे लोक बोलत आहेत की आम्हाला खूप मदत झाली त्यांनासुद्धा माझी विनंती, तुम्हाला मदत करताना कुठल्या कंपनीतून पैसा गोळा झाला आहे, म्हणजे स्वतःचं एखादा कंपनी आहे, एखादं कुठलं काही व्यवसाय आहे, या व्यवसायातून मला एवढे 5-10 करोड रुपये मिळते तर मी तेवढे समाजावर खर्चितो आहे.
असं काही आहे का? मग तुमच्या रिटर्न फाईल किती होत्या, रिटर्नमध्ये तुम्ही पैसे किती भरता, तुमच्या प्रॉपर्ट्या किती, लॉजिक काय, आणि तुमच्या गेल्या 6-5 वर्षामध्ये एवढ्या प्रॉपर्ट्या जमल्या कशा, ह्याची तपासणी करावं लागणार आहे. नेमकं हे कशामधून उत्पन्न केली जाते? एवढी माया जमवली कशा असू शकते? नाही काय बघा, नेमकं कुणी तुम्ही आता जिल्ह्यामध्ये राहिलाय, अनेक वर्षापासून एवढी माया जमवली याचा आकडा मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल. त्याच्यामुळे किती जमवली ही जर तुम्ही सांगितलं तर मी कशी जमवली असं सांगू शकतो. आता किती जमवली माया मला माहीत नाही, हे सर्व हवेत आपण बोलतोय. बरं, यांच्याकडे तपासाचा भाग म्हणून जरी मायबाप मुख्यमंत्री महोदयांनी जर याच्याकडं पूर्ण बारकाईनं बघून, मी म्हणतो त्या म्हणजे मला असं वाटते, आता मी म्हणतो तसा तपास त्यांनी करू नये किंवा करतील असं नाही, पण माझी अपेक्षा आहे एक बीड जिल्ह्याचा नागरिक, बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं, की बीड जिल्ह्यातल्या ह्या गंभीर घटनेची चौकशी कशा पद्धती व्हावी, तर त्या मास्टर माइंडला पकडून 302मध्ये सामील केलंच पाहिजे. जर तुम्ही फक्त अटक केली तर मान्य नाही, अटक करा 302मध्ये त्याला आरोपी करा. कारण 302मध्ये आरोपी 302 म्हणतो मी, ती सवय झाली. मर्डरच्या केसमध्ये त्यांना तुम्ही एक आरोपी करा, तरच खऱ्या अर्थाने योग्य ट्रॅकवर गुन्हा जाईल आणि सगळे पाळमुळं निघतील. अहो, ज्या माणूस आता तुम्हाला अटक आहे त्याला विचारा, त्याचे मोबाईल बघा ना, तीच काय होता. जो चौथा आरोपी म्हणून तुम्ही ज्याला अटक केली, जो दोन्हीकडे आरोपी, त्याच्याच प्रॉपर्ट्या काढा, त्याचंच सगळं काढा. तुम्ही मास्टर माइंडच नाही, त्याचं काढा ना सगळं, त्याचे घरचे सगळे बघा, घर तपासा त्याचे, त्यांच्या घरी जाऊन ते सगळ्याला तपासा ना, ह्याच्या घरी काय, त्याचं काय कुठं फोन नंबर कोणाचे, त्याच्या मोबाईलमध्ये फोन नंबर कोणाचे, कोण डॉन आहेत, कोण काय आहेत, हे सगळं तपासलं तर सगळं उघडं पडेल. आणि हे मुख्यमंत्री महोदयांनी करावं. पण याच्या पाठीशी कोण मोठा नेता असू शकतो? नाही, मला याच्यावर बोलायचं नाही आहे, कारण कोण असेल हवेत कसं जर तरवर आणि कोण असेल याच्यावर बोलण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की आपण सगळेजण मिळून ताकदीनिशी ही मुख्यमंत्री महोदयाला एकच विनंती करू, याच्या मुळाशी जा आणि यांना पकडा.